कालच मी बातमी बघितली. पुण्याजवळ वाघोलीमधली ती गोष्ट आहे, की तिथल्या शाळेमध्ये एक मुलगा भयंकर वांडपणा करणारा 7वी-8वीतला आणि वांडपणा हा थोडा गोड शब्द झाला. अत्यंत विकृत पद्धतीनं वागणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं फटका मारला. तर त्याच्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्या शिक्षिकेच्या बद्दल शाळेत जाऊन धिंगाणा घातला. पोलिसांमध्ये जाऊन FIR केली. इथंच विषय नाही मिटला. शाळेनं जेव्हा की अरे म्हणजे आपण हे काय आपण बघू करू म्हणून सामोपचारानं जेव्हा मिटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पालकांनी सांगितलं की ज्या शिक्षिकेनं माझ्या मुलाच्या कानाखाली मारली, त्या शिक्षिकेच्या कानाखाली माझा मुलगा मारेल. ओह माय गॉड. आता असं आहे की हा जो स्तर आहे, आता हे कसले आई-बाप आणि कसली व्यवस्था आणि काय शिक्षण आणि काय शाळा करणार आहे? तर असं आहे की शेवटी म्हणजे आई-बाप म्हणून आपण जेव्हा वावरतो, आपण आई-बाप होण्याच्या लायकीचे आहोत का? आपल्याकडे दुर्दैवानं आई-बाप होण्याची रिटर्न टेस्ट घेत नाहीत. की तुम्ही आई-बाप झालाय, तुम्ही मुलांना जन्माला घातलंय आणि तुम्ही जर या पद्धतीनं वागत असाल, तुम्ही मुलांमध्ये काय संस्कार देताय मुलांना? ही मुलं काय पुढे जाऊन करणार आहेत? तर त्यामुळं सडलेपण म्हणजे जो कीड लागली आहे ना, ती सगळ्यांच्याच म्हणजे समाज म्हणून लागलेली कीड आहे ती.